नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण विज्ञान 10वी भाग 1 चा दुसरा धडा मूलद्रव्यांचे आवर्ती गुणधर्म याचं बेसिक बघणार आहे. नेमकं 8वी 9वीतील कोणत्या घटकांची माहिती तुम्हाला या धड्यासाठी हवी हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर मूलद्रव्यांचे आवर्ती गुणधर्म म्हणजे हा धडा मूलद्रव्यांवरती आहे. सगळ्यात पहिले आपल्याला शब्द समजायला हवा तो म्हणजे मूलद्रव्य. मग आता मूलद्रव्य कुणाला म्हणायचं? तुम्ही विज्ञान शिकत असताना, विज्ञानाच्या शाखा शिकत असताना जर रसायनशास्त्र जर बघितलं आणि एक अभिक्रिया जर बघितल्या, रासायनिक अभिक्रिया, रसायनांबद्दलची माहिती जर बघायची असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती असली पाहिजे ती म्हणजे मूलद्रव्यांची. मग हे कोण असतात मूलद्रव्य? मग आता माझ्या आजूबाजूला पदार्थ आहे, जसं की हा पेन आहे, हा बोर्ड आहे, ही भिंत आहे, ह्या भिंतीवरती लागलेला तो प्लास्टर ऑफ पॅरिस पण आहे. मग हे सगळेच घटक आहेत. माझा कपडा आहे, हा चष्मा आहे. मग हे सगळे घटक जे आहेत मग यांना मूलद्रव्य म्हणायचं का? कुणाला मूलद्रव्य म्हणायचं हे घटक महत्वाचं असतं. मग तुम्ही पदार्थांचा अभ्यास करता आणि त्या पदार्थांमध्ये सर्वात शुद्ध रूप जे असतं त्या शुद्ध रूपाला म्हणायचं मूलद्रव्य. बघा, पदार्थाचे सर्वात शुद्ध रूप. मग याला शुद्ध कसं म्हणायचं? तुम्ही मूलद्रव्य बघता, कोणकोणते मूलद्रव्य बघता तुम्ही? हायड्रोजन बघता, कार्बन बघता, नायट्रोजन बघता. मग यांनाच मूलद्रव्य का म्हणतात? कारण हे शुद्ध रूपातले. तुम्ही जर एखाद्या पदार्थाला जर सोपं करायला जर गेले, जसं की आपण मातीला सिलिका म्हणतात, त्याचा फॉर्म्युला असतो SiO2. याच्यामध्ये Si हा सिलिकॉन नावाचा घटक दर्शवतो म्हणजे मूलद्रव्य दर्शवतो, तर O हा ऑक्सिजन नावाचा मूलद्रव्य दर्शवतो. आपण दैनंदिन जीवनात जे पाणी वापरतो ते कुठलंही पाणी असू द्या, पाण्याचं सूत्र आहे, रासायनिक सूत्र H2O. म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे दोन मूलद्रव्य. तुम्ही धुण्याचा जर सोडा घेतला किंवा खाण्याचा सोडा जर घेतला तर ते असतात Na2CO3 सोडियम कार्बोनेट. आणि जर खाण्याचा सोडा घेतला तर तो असतो NaHCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. म्हणजे काय, तुम्ही सोडा म्हणताय खाण्याचा किंवा धुण्याचा सोडा, पण त्यामध्ये सोडियम आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. अशा प्रकारे वेगवेगळे मूलद्रव्य तिथे असतात. म्हणजे पदार्थ हा शुद्ध रूपातील घटकांना एकत्रित करून बनलेला असतो. मग कधी कधी त्याचं मिश्रण संबोधलं जातं, तर कधी कधी त्याला संयोग संबोधलं जातं. मग कधी कुणाला संयोग म्हणायचं, कुणाला मिश्रण म्हणायचं याचा अभ्यास पुढे करायचा. पण तत्पूर्वी आपल्याला अभ्यास करायचा मूलद्रव्य. तर मग मूलद्रव्य ते पदार्थ आहेत की ज्या पदार्थांना त्यांच्यापेक्षा अजून सोपे केल्या जाऊ शकत नाही. म्हणजे कसं, जसं पाण्याला मी अजून सोपं जर केलं, पाण्याचं जर मी विघटन जर केलं तर पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन देतो. खाण्याचा सोडा मला सोडियम, हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन असे 4 प्रकारचे मूलद्रव्य देतो. तशा पद्धतीने जर माझ्याकडे ऑक्सिजन असेल, मग त्या ऑक्सिजनला मी अजून सोपं जर करायला गेलो तर ऑक्सिजनला सोपं करून मला दुसरा कुठलाही पदार्थ मिळणार नाही. त्याचा प्रत्येक कण ना कण तो ऑक्सिजनचाच असेल. म्हणजे मूलद्रव्य काय असतं तर पदार्थाचं सर्वात शुद्ध रूप असतं ज्याला अजून सामान्य केलं जाऊ शकत नाही. बाळांनो, मग टोटल किती मूलद्रव्य आहेत? तुमच्या पुस्तकामध्ये 118 मूलद्रव्य दिलेली आहेत. 118 हे मूलद्रव्य मानवाला ज्ञात आहे. खरं तर 126 आहेत, पण वरच्या 8 मूलद्रव्यांचं अजून माहिती पुस्तक रूपात आलेली नाही, पण अजूनही त्याच्यावरती शोध कार्य सुरू आहे. तर सद्यस्थितीला माहिती असलेले म्हणजे ज्ञात असलेले टोटल 118 मूलद्रव्ये आणि त्यापैकी तब्बल 92 मूलद्रव्ये हे नैसर्गिक स्वरूपातील. ज्ञात असलेली म्हणजे माहिती असलेली आपल्याला 118 मूलद्रव्ये, त्याच्यापैकी 92 नैसर्गिक रूपाने सापडलेली आहेत. आपण पदार्थाचा अभ्यास केला, सूक्ष्म रूप काढलं, मग त्या प्रत्येक घटकाचा वेगवेगळा गुणधर्म बघितला आणि आपल्याला कळलं की हा एक नवीन मूलद्रव्य आहे. अशा पद्धतीने 92 हे नैसर्गिक मूलद्रव्य आहेत. आणि काही रासायनिक प्रक्रिया करून, म्हणजे जसं की तुम्ही अणूचं
छेदन करून म्हणजे अणूला विभागून अणूचं खंडन करून तुम्ही मूलद्रव्य सुद्धा बनवू शकता. अशा पद्धतीने, ज्याला आपण कृत्रिम पद्धत म्हणतो, अशा कृत्रिम पद्धतीने तब्बल 126 मूलद्रव्ये शोधल्या गेलेली आहेत. ते कृत्रिम मूलद्रव्ये म्हणून ओळखली जातात. अशा प्रकारे एकूण 118 मूलद्रव्ये आहेत, त्यापैकी 92 नैसर्गिक तर 26 कृत्रिम मूलद्रव्ये आहेत. म्हणजे रसायनशास्त्राचा जर अभ्यास करायचा तर 118 मूलद्रव्यांचं ज्ञान तुमच्याकडे असावं. त्याचा काय गुणधर्म आहे, तो कसा वागतो, तो कुणासोबत अभिक्रिया दर्शवू शकतो, हे सगळ्या घटकांचा अभ्यास तुम्हाला वरच्या इयत्तेत प्रत्येक वेळेस करत जायचा. मग नेमकं काय माहिती गरजेची बघा. पहिले तुम्हाला कळणं गरजेचं आहे की मूलद्रव्य कुणाला म्हणावे. आता मूलद्रव्य कुणाला म्हणावे हे जर कळलं तर आता मूलद्रव्यांना मांडणी करणं आलं पाहिजे, म्हणजे मूलद्रव्यांना पाठांतर करणं आलं पाहिजे. आपल्याला पूर्णचे पूर्ण 118 पाठ करणं गरजेचं नाही, पण मी काही 30-40 मूलद्रव्य, आता मी इथे एक टेबल मांडणार आहे, एक सारणी मांडणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला ते पाठांतर करायचंय. कमीत कमी अणुअंक 30 पर्यंत तरी तुम्हाला मूलद्रव्य पाठच असायला हवे. बघा, तर मूलद्रव्यांची नावं आणि त्यांचं चिन्ह, कारण प्रत्येक मूलद्रव्याला जर आपण समान चिन्ह जर आलं तर आपला गोंधळ उडू शकतो. म्हणून प्रत्येक मूलद्रव्याचं चिन्ह हे वेगवेगळंच असायला पाहिजे असा अभ्यास केलेला असतो. अशा पद्धतीने त्याची मांडणी मांडलेली असते. मग कधी कधी दोन मूलद्रव्यांची नावं समान येतात, इंग्रजीमध्ये आद्याक्षर कोणतं वापरायचं याचा गोंधळ उडू नये म्हणून कधी कधी लॅटिन आणि जर्मन शब्दांचा देखील तिथं वापर केलेला आहे. तर चला बघूया की नेमकं कोणकोणती मूलद्रव्य तुम्हाला गरजेचे इयत्ता 10वी पर्यंत. तर बाळांनो, मी इथे आता जे अणु क्रमांक टाकणार आहे तोच तुमचा अणु अंक असणार आहे. आता अणु अंक नेमकं काय संज्ञा आहे ती मी पुढे स्पष्ट करेन, पण सध्या तुम्हाला माझ्यासोबत एक लिस्ट मांडत चालायची आहे. माझी जशी लिस्ट संपेल तुम्ही तुमची स्क्रीन पॉज करायची आहे आणि हे सगळं तुमच्याकडे लिहून घ्यायचं आहे. तर अणु अंक मी 1 2 3 पद्धतीने लिहित चालणार. त्यानंतर मी लिहिणार मूलद्रव्याचे नाव आणि नंतर त्यासाठी वापरले जाणारे चिन्ह आपण तिथे लिहिणार आहोत. मग अणु क्रमांक 1 पहिला आहे हायड्रोजन, त्याचं चिन्ह असतं H. दुसरा आहे हेलियम, He. तिसरं असतं लिथियम, Li. चौथं असतं बेरिलियम, Be. पाचवं असतं बोरॉन, B. सहावं असतं कार्बन, N. नंतर असतं कार्बन, C. नायट्रोजन, त्याकरिता चिन्ह असतं N. 8व्या नंबरला असतं ऑक्सिजन, O. असेच आपण पुढेही मांडणार आहेत. 9व्या नंबरला येणार फ्ल्युरिन, F. निऑन, Ne. 11वं सोडियम, Na. मैग्नीशियम, Mg. एल्यूमिनियम, Al. सिलिकॉन, फॉस्फरस,
सल्फर. तर बघा आपण इथे 16 मूलद्रव्य मांडले, त्याचं नाव आणि त्याचं उच्चार आणि त्यासोबत त्याचं असणारं चिन्ह तुम्हाला पाठ करायचं आहे. भले पुढे जाऊन तुम्ही विज्ञान शाखेत भाग घेतला, नाव हेच असतात, फक्त त्याला इंग्रजीमध्ये लिहायचं असतं. म्हणून मराठीमध्ये जरी विज्ञान शिकलं तरी त्याचा पुढे कुठेही प्रकारे तुम्हाला तोटा उद्भवत नाही. फक्त बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राबद्दल थोडेसे शब्द फारच वेगवेगळे असल्यानं कदाचित थोडंसं काठिण्य पातळी तुम्हाला वाटू शकते. तर बघा, हायड्रोजन H, हेलियम He, लिथियम Li, बेरिलियम Be, बोरॉन B, कार्बन C, नाइट्रोजन N, ऑक्सिजन O, फ्ल्युरिन F, निऑन Ne, सोडियम Na. बघा इथं मी शब्द सोडियम लिहिताना हा वेगळ्या पेनाने यासाठी लिहिलाय, जर लक्ष द्यायचंय सोडियमच्या स्पेलिंग मध्ये N कुठेच नाहीये, पण तरी सुद्धा त्याला Na लिहिलंय कारण नायट्रियम नावाचा जो एलिमेंट असतो त्याच्यासाठी Na असा सिम्बॉल वापरलेला असतो. लॅटिन नाव आहे आणि त्या लॅटिन नावावरनं सोडियम घेतलंय की जेणेकरून सोडियमचं जे सिम्बॉल आहे हे पुन्हा दुसऱ्या मूलद्रव्याप्रमाणे येऊ नये. मॅग्नेशियम Mg, ॲल्युमिनियम Al, सिलिकॉन Si, फॉस्फरस P आणि सल्फर S. तर अशी तुम्हाला हे मूलद्रव्य नोंदून घ्यायचे. याच्या पुढचे लगेच देणार आहे, त्यामुळे तुम्ही स्क्रीन पॉज करून त्याला लिहून घ्यायचं आहे. आता 16 नंतर 17वा मूलद्रव्य आपण बघणार, तो म्हणजे क्लोरीन. त्याचं चिन्ह असतं Cl. आर्गॉन, Ar. पुढे असतो पोटॅशियम, K. कैल्शियम Ca, स्कैंडियम Sc, टाइटेनियम Ti, वैनेडियम V, क्रोमियम Cr, मैंगनीज Mn. इथे जरा लक्ष देण्यासारखी बाब आहे ती म्हणजे काय, तर मॅंगनीज यासाठी Mn असं चिन्ह वापरलं जातं, तर मॅग्नेशियम साठी Mg वापरलं जातं. दोन शब्दातला गोंधळ भरपूर विद्यार्थ्यांना होत असतो, म्हणून त्यांनी 12 अणुअंक असलेला मॅग्नेशियम आणि 25 अणुअंक असलेला मॅंगनीज यामधला फरक लक्षात ठेवायचा आहे. लोह, त्याला आयर्न असं पण म्हणतात इंग्रजीमध्ये, Fe असं त्याचं चिन्ह असतं.
तर बघा बाळांनो, आपल्याला 30 अणुअंकापर्यंत कमीत कमी मूलद्रव्य हे रांगेने पाठ पाहिजे. म्हणजे 1 पासून तर 30 पर्यंत तुम्हाला क्रमाने पाठ करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला मूलद्रव्य आणि त्याचा अणुअंक सेपरेटली पाठ करण्याची गरज पडणार नाही. कारण अणुअंकावरनं इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहिण्याची एक पद्धत आहे, जी की आपल्याला 10वीला फारच गरजेची आहे. म्हणून आपल्याला हे सगळं अशाच पद्धतीने पाठ करायचं. तर चला बघूया प्रत्येक मूलद्रव्याचं नाव आणि त्याचं चिन्ह. मग क्लोरीन Cl, त्यानंतर आहे अर्गॉन, अर्गॉनचं चिन्ह आहे Ar. मग आहे पोटॅशियम K. मी इथं निळ्या पेनानं म्हणजे वेगळ्या पेनानं यासाठी लिहिलं की पोटॅशियम मध्ये सुद्धा K नावाचं चिन्ह नाहीये, त्याच्या स्पेलिंग मध्ये K नाही. तर खरं हा लॅटिन शब्द केरियम पासून घेतलेला आहे, की ज्याने आपल्याला कळतं की पोटॅशियम हा कोण आहे तर K. कॅल्शियम Ca, स्कॅन्डियम Sc, टायटेनियम Ti, व्हॅनेडियम V, क्रोमियम Cr, मॅंगनीज Mn, लोह किंवा त्याला दुसरा शब्द आयर्न, लोह त्याच्यासाठी चिन्ह Fe वापरतात. हा पण एक लॅटिन शब्द आहे. फेरस असा शब्द वापरला असतो आणि त्याच्यावरनं Fe असं चिन्ह घेतलं जातं. कोबाल्ट Co, निकेल Ni, तांब किंवा कॉपर, इंग्रजीमध्ये कॉपर म्हणतात, तांब त्याचं Cu असं चिन्ह असतं. ते पण लॅटिन शब्द क्युप्रस वरून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जस्त किंवा झिंक याचं चिन्ह Zn असतं. अशा पद्धतीने तुम्हाला टोटल 30 मूलद्रव्य पाठ करायची. आता मूलद्रव्यांचं चिन्ह पाठ करताना आणि लिहिताना महत्त्वाची गोष्ट अशी असते, इथं तुमचं अक्षर सुद्धा सुटसुटीत असायला हवं. म्हणजे चिन्ह वापरताना पहिलं चिन्ह हे कॅपिटल आणि दुसरं चिन्ह हे नेहमी स्मॉल असतं, जर तो एकच मूलद्रव्य. जर वेगवेगळे मूलद्रव्य असतील तर प्रत्येक अक्षर हे त्याचं कॅपिटल असणार आहे. आणि जर तुम्ही संयुग मांडताय तर त्यावेळेस सुद्धा मूलद्रव्याचं पहिलं अक्षर कॅपिटल आणि नंतरचं स्मॉल हे चांगलं दिसलं पाहिजे. जसं की Ca हा कॅल्शियम आहे, तर कॅपिटल C स्मॉल O हा कोबाल्ट आहे. तुमच्या लिखाणामध्ये जर A आणि O मधला फरक कळत नाही तर कॅल्शियम आणि कोबाल्ट दोन्ही पण समान दिसतील आणि याने तुमचे मार्क जाण्याचे चान्सेस असतात. म्हणून तुमचं अक्षर सुटसुटीत आणि सुवाच्य असायला पाहिजे. हे तुम्हाला रसायनशास्त्राला फार महत्त्वाची गोष्ट असणार आहे. मी हे सगळे मूलद्रव्य पुसतोय, तुम्ही स्क्रीन पॉज करायची आणि सगळे लिहून घ्यायचे. यानंतर आपण असे मूलद्रव्य बघणार की ज्यांचं नाव आणि त्यांचं चिन्ह याचा जवळचा कुठलाही संबंध नाही, म्हणजे इंग्रजीतील शब्द नसून तो एक लॅटिन किंवा जर्मन शब्द वापरलेला आहे. तर तुम्हाला लिहून घ्यायचं स्क्रीन पॉज करून. यानंतर आपल्याला ते सगळे मूलद्रव्य लिहायचे की ज्यांचं नाव हे लॅटिन किंवा जर्मन नावापासून घेतलं आहे आणि आपल्याला ते गरजेचं आहे 10वीला. मग त्यातला सगळ्यात पहिला आपण बघितला तो म्हणजे सोडियम, चिन्ह असतं Na. नंतर बघितला आपण पोटॅशियम, त्याचं चिन्ह असतं K. त्यानंतर आपण बघितला लोह, आयर्न, त्याचं चिन्ह असतं Fe. तांब किंवा कॉपर, त्याचं चिन्ह असतं Cu. जस्त ऍक्च्युली मराठी शब्द आहे म्हणून मी लिहून देतोय, तसं इंग्रजीमध्ये झिंक म्हटल्यानंतर Zn सुचायला काही हरकत नाही. त्यानंतर असतो पारा, मर्क्युरी. Hg हायड्रोगायरियम नावाच्या शब्दापासून त्याला घेतलंय. त्यानंतर असतं टीन, Sen. टीनला कथील पण म्हणतात मराठीमध्ये, कथील. त्यानंतर आहे शीस म्हणजे लीड, त्यासाठी Pb असं चिन्हाचा वापर होतो. प्लंबम नावाचा शब्द असतो तो. त्यानंतर आपल्या ओळखीचं ते म्हणजे चांदी, सिल्वर.
तर सोनं, गोल्ड. चांदीसाठी Ag वापरतात, तर सोन्यासाठी Au असं चिन्ह वापरलं जातं. फार महत्वाचं आहे चांदी आणि सोनं. Ag, अर्जेंटनम, Au, ऑरम असे शब्द चांदी आणि सोन्यासाठी वापरलेले आहेत. त्यानंतर अँटीमोनी नावाचा पण शब्द तुम्हाला कधी कधी बघायला मिळू शकतो. अँटीमोनी नावाचं मूलद्रव्य. अशा प्रकारे काही महत्वाचे मूलद्रव्य ज्यांचं नाव आणि त्यांचं चिन्ह जरासं वेगवेगळे, आणि मराठीमध्ये तर हे नाव जरा वेगळेच असतात, कारण इंग्रजी मीडियम मध्ये आयर्न शब्द वापरतात, मराठीत आपण लोह म्हणतो, कॉपरला तांब म्हणतो, झिंकला जस्त म्हणतो, मर्क्युरीला पारा म्हणतो, तर कथिलला टिन म्हणतो, लीडला शिस, सिल्वरला चांदी, गोल्डला सोनं म्हणतो. म्हणून हे शब्द आणि त्याचा असणारं चिन्ह कदाचित कळायला कठीण जातं. म्हणून ह्या शब्दांची सुद्धा तुम्हाला तुमच्याकडे मूलद्रव्यांची नोंदणी करायची आहे. म्हणून स्क्रीन पॉज करून हे लिहून घ्या. ओके. तर बाळांनो, हे होते मूलद्रव्य. मग मूलद्रव्याचा जर अभ्यास करायला सुरुवात केला, मूलद्रव्यांना जर तुम्ही एकत्र केलं एका विशिष्ट प्रमाणामध्ये, तर त्याचं निर्माण होतं संयुग. तुम्ही जे पाणी, हायड्रोक्लोरिक आम्ल, सोडियम हायड्रॉक्साईड सारखं आम्लारी, कार्बन डायऑक्साईड सारखं संयुग, NaHCO3 अशा प्रकारचे कोणतेही मूलद्रव्य एकत्र करून मांडलेले जे असतात त्यांना संयुग म्हणतात. संयुगांचा अभ्यास इयत्ता 8वीला आपण चांगल्या पद्धतीने केलाय. पदार्थांच्या अभ्यासामध्ये 8वीला तुम्हाला एक 5वा धडा आहे, त्यामुळे तुम्हाला ही सगळी माहिती यामध्ये मिळेल. 6वा धडा सॉरी. त्यानंतर मूलद्रव्यांचा अभ्यास करताना जसं तुम्हाला संयुग कळतं, तसा मूलद्रव्याचा सर्वात बारीक जो कण असतो, मूलद्रव्याचा सगळ्यात सूक्ष्म कण, सगळ्यात छोटा कण, त्याला म्हणतात अणू. या अणूचा अभ्यास आपल्याला केलेला आहे इयत्ता 8वीला, की नेमकं अणू काय असतं, कसं असतं अणू, ते आपल्याला गरजेचं आहे. आणि अणूंना जर तुम्ही एकत्र केलं की त्याचा बनतो रेणू. आणि खरं तर रेणू हा कोण असतो, तो संयुग मोजण्याचा घटक असतो. म्हणजे संयुगाचे किती रेणू आहेत असं म्हटलं जातं, आणि एका संयुगामध्ये किती अणू आहेत हे सुद्धा तिथून घेतलं जातं. अशा प्रकारे मूलद्रव्य हा सगळ्यात शुद्ध रूप. त्या शुद्ध रूपाला तुम्ही जर एकत्र केलं तर त्याचं संयुग निर्माण होतं. मूलद्रव्यापेक्षा संयुगाचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात, हे सुद्धा इथं ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. मूलद्रव्याचा सर्वात छोटा, सर्वात सूक्ष्म कण जो असतो, ज्याचं गुणधर्म हे त्याच्या मूलद्रव्यासारखंच असतं, त्याला अणू म्हणायचंय. अणूंना जर तुम्ही एकत्र केलं तर ते रेणू असतात, आणि शक्यतोवर वेगवेगळ्या अणूंचे जे रेणू असतात त्यांचं गुणधर्म हे वेगळं असतं, कारण ते एक प्रकारचे संयुगच असतात. अशा प्रकारे तुम्हाला थोडीशी माहिती इथे लक्षात ठेवायची आहे अणू, रेणू, मूलद्रव्य आणि संयुग या शब्दांबद्दल, ह्या संज्ञेबद्दल. आता आपण बघूया नेमकं अणू काय बघितलं होतं. तुम्ही 8वीला शिकले होते बाळांनो, अणूकडे केंद्रक असतं, केंद्रक. आणि या केंद्रकामध्ये असतं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. धनभार असलेला प्रोटॉन असतो, तर कुठलाच भार नसलेला किंवा त्याला आपण उदासीन म्हणू शकतो असा न्यूट्रॉन असतो. प्रोटॉन साठी P चिन्ह वापरतात, तर न्यूट्रॉन साठी N चिन्ह वापरतात. आणि ह्या केंद्रकाच्या अवतीभोवती अशा कक्षा असतात, आणि या कक्षांमध्ये असतो इलेक्ट्रॉन नावाचा एक सूक्ष्म घटक, ज्याच्यावरती ऋणभार असतो. मग बाळांनो, काय लक्षात ठेवायचं आपल्याला, अणू, प्रत्येक मूलद्रव्याचा सगळ्यात सूक्ष्म कण त्याला अणू म्हणतात. अणूकडे केंद्रक असतं, केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे दोन पार्टिकल असतात. यापैकी प्रोटॉन हा धनभारी असतो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर न्यूट्रॉनवर कुठलाही भार नसतो, म्हणजे त्याला आपण उदासीन म्हणू शकतो. प्रोटॉनचं चिन्ह P वापरतात, न्यूट्रॉनचं छोटा n वापरतात. या
केंद्रकाच्या अवतीभोवती कक्षा असतात आणि कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन असतात, ज्या इलेक्ट्रॉनवरती ऋण भार असतो. अशी सगळी गोष्ट आपण इयत्ता 8वीलाच बघितलेली आहे. मग अणुअंक आणि अणुवस्तुमान शब्द काय असतात ते पण बघून घेऊया. आताच मी तुम्हाला जे मूलद्रव्य मांडून दिले होते ती सगळे मूलद्रव्य एका क्रमाने जे मांडले होते तो क्रम अणुअंकाचा होता. अणुअंकानुसार आपण त्याचं पाठांतर केलं होतं. अणुअंक याचं चिन्ह Z असतं. अणुअंक काय दर्शवतो तर अणुअंक दर्शवतो अणुमधील प्रोटॉनची संख्या. म्हणजे सरळ सरळ ॲटॉमिक नंबर म्हणजे अणु म्हणजे काय असतो तर प्रोटॉनची संख्या असतो. तर अणुवस्तुमान म्हणजे याच्यासाठी चिन्ह A वापरतात. अणुवस्तुमान म्हणजे काय असतं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या असतं. जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात तर केंद्रकामध्ये असतात. म्हणून अणुवस्तुमान म्हणजे काय असतं प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. तर आपण जर अणुवस्तुमान बरोबर P अधिक N जर घेतलं, जरा नीट लक्ष द्या, प्रोटॉनची संख्या म्हणजेच त्याचा अणुअंक असतो. मग मी या प्रोटॉनच्या संख्येच्या जागी जर अणुअंकाचं चिन्ह Z जर ठेवलं तर मला असं सूत्र मिळेल. आणि यावरून मला जर अणुअंक काढायचा असेल तर अणुवस्तुमानातून जर मी न्यूट्रॉनची संख्या वजा केली तर मला अणुअंक मिळतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण जेव्हा पण तुम्ही इयत्ता 10वीला मूलद्रव्य लिहिणार त्या मूलद्रव्याला असं लिहितात, X म्हणजे त्या मूलद्रव्याचं चिन्ह, त्याच्या पायाशी Z म्हणजे अणुअंक लिहितात, तर A म्हणजे त्याचा अणुवस्तुमान लिहिलं जातं. जसं की मी लिहिणार कार्बन अणुअंक 6 अणुवस्तुमान 12, सोडियम अणुअंक 11 अणुवस्तुमान 23. बाळांनो, इथं प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉनची संख्या मोजण्याचं आपलं काम नाहीये, पण आपण ती मोजू शकतो. इथं 12 आहे म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनची बेरीज 12 आहे. तर यात प्रोटॉन किती आहेत 6. अणुवस्तुमानामधून जर तुम्ही न्यूट्रॉनची संख्या जर वजा जर केली तर सरळ उरतं तुम्हाला अणुअंकाची किंमत म्हणजे प्रोटॉनची किंमत. आणि या सूत्राला आपण उलटे लिहू शकतो की A - Z केलं तर N मिळू शकतं. म्हणजे 12 मधून 6 गेले, खाली उरले 6. 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन. 23 मधून 11 गेले, खाली उरले 12. म्हणजे 11 प्रोटॉन आहेत, कारण अणुअंक त्याचा 11 आहे. जेवढे अणुअंक तेवढे त्याची प्रोटॉनची संख्या. 11 प्रोटॉन आहेत तर उरलेले 12 हे न्यूट्रॉन आहेत. असं आपल्याला यावरून ज्ञान मिळतं. ते तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. या सगळ्याची नोंद तुमच्याकडे घेऊन ठेवा. यानंतर बाळांनो महत्वाचं असतं की आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की अणु नेहमी विद्युत उदासीन असतो. म्हणजे काय, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा भार नसतो. भार नाही म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, धनभार आणि ऋणभार समान असणार. आता प्रोटॉनकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रॉनकडे निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की कुठल्या अणुबद्दल जर गप्पा मारल्या तर त्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समानच असते. जर संख्या कमी जास्त झाली, जर प्रोटॉनची संख्या जर जास्त आहे आणि इलेक्ट्रॉनची जर कमी, तर त्याच्यावरती धनभार येईल. त्याला आपण धनभारी असं म्हणतो, धनभारी, धन आयन असं म्हणतो. आणि जर एखाद्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे तर त्याच्यावरती ऋणभार वाढतो, त्याला आपण ऋण आयन म्हणतो. अशा प्रमाणे धन आणि ऋण असे आयन्स असतात. ज्यांच्यावरती भार असतो ते आयन्स असतात आणि ज्यांच्यावर भार नसतो ते अणू असतात. आणि अणूची प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी समान असते. आणि प्रोटॉनची संख्या काय असते तर प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक असतो. म्हणून आपण थेट कुठल्याही अणूसाठी जेवढे अणुअंक तेवढे इलेक्ट्रॉन असं लागलीच घेऊन टाकतो. पण हे नेहमी बरोबर नाही बरं का. अणूसाठीच फक्त जेवढे अणुअंक आहे तेवढे इलेक्ट्रॉन घ्यायचे. जर धन आणि ऋणायन असतील तर इलेक्ट्रॉनची संख्या तुम्हाला कमी किंवा जास्त करणं गरजेचं असतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं.
यानंतर इयत्ता 8वीलाच आपण पाहिलं होतं की इलेक्ट्रॉन भरण्याची पद्धत असते. काय पद्धत असते बघा, तुम्हाला माहिती आहे अणूचं केंद्रक आहे, केंद्रकामध्ये तर प्रोटॉन न्यूट्रॉन असतात, याच्याशी कुठल्याही प्रकारचा अभिक्रियाचा संबंध नसतो. म्हणजे केंद्रकाबद्दलच्या ज्या अभिक्रिया असतात त्याच अभिक्रिया फक्त प्रोटॉन न्यूट्रॉनच्या संख्येची कमी जास्तपणा असतो, पण इतर सगळ्या अभिक्रियांमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या एकच राहते, फक्त इलेक्ट्रॉनची संख्या कमी किंवा जास्त होत असते, हे लक्षात ठेवायचं आहे. मग या केंद्रकाच्या बाजूला असणारी पहिली कक्षा, दुसरी कक्षा आणि तिसरी कक्षा, या कक्षेला नाव के, एल आणि एम असं मी देतोय. यानंतरची पुढची कक्षा एल, अशा पद्धतीने के, एल, एम, एन, ओ, पी असं आपण खूप वेळपर्यंत जाऊ शकतो. पण जी केंद्रकाच्या जवळची कक्षा आहे तिला पहिली कक्षा म्हणायचंय, नंतरची कक्षा दुसरी, तिसरी, अशा पद्धतीने आपण फक्त 4च कक्षेचा अभ्यास इयत्ता 10वी आणि नंतर 12वी पर्यंत पण करत असतो. मग मेन 4 कक्षा आपल्याला ध्यानात घ्यायच्या. तर बघा, कक्षा पहिली असेल तर के, दुसरी असेल तर एल, तिसरी असेल तर एन, चौथी असेल तर एन. अशा पद्धतीने तुम्ही कक्षेला नाव देता. आता प्रत्येक कक्षेमध्ये किती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन साठू शकतात किंवा भरल्या जाऊ शकतात याची एक लिमिट, याचा एक फॉर्म्युला आहे, 2n चा वर्ग असं हे सूत्र आहे. इथे कक्षा क्रमांकाला n असं संबोधलं जातं. मग ते काय असतं ते तुम्हाला इयत्ता 11वीला कळलं, पण लक्षात ठेवायचं कक्षेचा क्रमांक आपण n ने दर्शवत असतो. मग आपण इथं जर पहिल्या कक्षेसाठी n ची किंमत 1 जर इथं पुट केली, बघा 1 चा वर्ग 1 गुणिले 2 2, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती मावू शकतात, तर त्यावर 2 इलेक्ट्रॉन मावू शकतात. एल मध्ये बघा, आपण n ची किंमत जर 2 ठेवली तर 2 चा वर्ग 4, 4 दुने 8, म्हणजे दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन भरले जाऊ शकतात. तिसऱ्या कक्षेबद्दल काय असतं, इथं 3 ठेवा, 3 चा वर्ग 9, 9 दुने 18, अशा पद्धतीने तिसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी ही 18 आहे. तर चौथ्या कक्षेबद्दल 4 चा वर्ग 16, 16 दुने 32, अशा आपण 32 इलेक्ट्रॉन चौथ्या कक्षेमध्ये भरू शकतो. अशा पद्धतीने आपण जर इलेक्ट्रॉन जर अणूमध्ये भरायला जर गेलो तर पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्या कक्षेमध्ये 32च इलेक्ट्रॉन भरले जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला पाठच करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्रॉन संरूपण लिहिता येईल प्रत्येक अणूचं. बघा, आता आपण इलेक्ट्रॉन भरण्याचं कामही करूया, पण यासाठी तुम्हाला मेन 2 नियम पाठ पाहिजे. एक म्हणजे नियम असतो द्विक. द्विक नियमाचा अर्थ असतो की प्रत्येक मूलद्रव्याची पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, किंवा कमीत कमी तरी 2 असले पाहिजे. कमीत कमी 2 असणे म्हणजे तो द्विक नियमानुसार पूर्णपणे स्थिर असतो, म्हणजे तो अभिक्रिया करणार नाही. तो स्थिर आहे म्हणजे त्याची ऊर्जा कमीत कमी ऊर्जा आहे. बघा, अणूकडे जर कमीत कमी ऊर्जा असेल तर तो स्थिर असतो, आणि जर ऊर्जा फार जास्त असेल तर तो अभिक्रिया करण्याचं काम करतो. म्हणून पहिल्या कक्षेमध्ये कमीत कमी 2 इलेक्ट्रॉन तरी असायला पाहिजे, हा नियम इथं महत्वाचा आहे. त्यानंतर आपण जरी लिहिले की दुसऱ्या कक्षेला 8 आणि तिसऱ्याला 18 लागतात, पण मी तिसऱ्या कक्षेमध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन भरून तिला स्थिर करू शकतो. मग ज्या नियमानुसार मी स्थिर करतो त्याला अष्टचा नियम म्हणतात. अष्ट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. तुम्ही दुसरी किंवा तिसऱ्या कक्षेमध्ये कमीत कमी 8 इलेक्ट्रॉन जरी भरले तर तो अष्ट या नियमानुसार स्थिर आहे असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने तुम्हाला 2 नियम इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग बघा, आपण इलेक्ट्रॉनिक संरूपण भरायला सुरुवात करूया. हायड्रोजन, याचा अणु अंक 1 आहे. अणु अंक 1 म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या पण 1. आता माझ्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तोही बघा पहिल्याच कक्षेमध्ये आपण भरणार, त्यामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन मावतात. आपल्याकडे 1 आहे म्हणून एकच भरायचा. मग याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण आलं 1. हेलियम, अणु अंक 2 म्हणून त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन भरले 2, काही प्रॉब्लेम नाही. आता तिसरा लिथियम, अणु अंक 3. आता बघा 3 इलेक्ट्रॉन भरायचे. पहिल्या कक्षेत कमीत कमी किती भरतात? 2.
त्यापेक्षा जास्त भरता येणार नाही. 2 भरले, टोटल भरायचे होते 3, अजून 1 भरावा लागेल म्हणून कॉमा द्यायचा आणि 1 लिहायचा, म्हणजे 2,1 असं त्याचा उच्चार करायचा, असं त्याला बोलायचं. 2,1 हे इलेक्ट्रॉनिक संरूपण आहे. कुणाचं? तर लिथियमचं. अशा पद्धतीने आता आपण सुरुवात केली आहे इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहायला. अशाच पद्धतीने तुम्हाला इलेक्ट्रॉन भरत जायचे. लिथियम नंतर असतं बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन. याचा क्रमांक 4, 5, 6, याचा 7. मी ते रफ करतो. ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9, निऑन 10, सोडियम 11, मॅग्नेशियम 12. ओके, मग इथपर्यंत तुम्ही घरी भरून बघायचंय. 2,1. आता 4 इलेक्ट्रॉन भरायचे. कसे भरणार? 2,2 अशा पद्धतीने भरत चालायचंय. आता मला जर थेट 8 इलेक्ट्रॉन जर भरायचे, बघा पहिला नियम विसरायचाच नाही. द्विक नियमानुसार मला पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन भरणं गरजेचंच आहे, म्हणून मी 2 भरले. जास्तीत जास्त 2 भरता येतात. आता पुढच्या कक्षेत भले 8 भरता येत असतील, माझ्याजवळ 8 इलेक्ट्रॉन होते, मी 2 भरले, म्हणजे अजून किती भरता येईल? 8 मधून 2 गेले 6. तर 6 इथे लिहायचे, 2,6. त्यानंतर फ्लोरीन मध्ये बघा मला इलेक्ट्रॉन किती भरता येतील? 2,7. निऑनला 2,8. आता सोडियमची बारी आली बाळांनो. बघा मी सोडियम मध्ये मला 11 इलेक्ट्रॉन भरायचे. मी पहिल्या नियमानुसार 2 भरले. दुसरा नियम अष्टचा होता. दुसऱ्या कक्षेत मला 8 इलेक्ट्रॉन भरता येते. 2 आणि 8 10. माझ्याकडे 11 इलेक्ट्रॉन आहे, मला म्हणजे मला 8 इलेक्ट्रॉन इथे भरता येईल. हे भरल्यानंतर पण माझ्याकडे 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला. मी त्याला तिसऱ्या कक्षेमध्ये भरल, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण होईल 2,8,1. आणि आता मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉनिक संरूपण काय होईल? तर 2,8,2. अशा पद्धतीने तुम्हाला इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहिता यायला हवे. पण हे नियम जरी येत असले तरी 2 मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉनिक संरूपण अष्टच्या नियमानुसार भरावं लागतं. ते थोडंसं वेगळं असतं. ते कुणाचं आहे आपण बघूया. तोपर्यंत तुम्ही स्क्रीनवरती दिलेलं सगळं काही लिहून घ्यायचंय. त्याकरता आपली स्क्रीन पॉज करा आणि बोर्डावरची माहिती लिहून घ्या. तर बाळांनो, ते 2 मूलद्रव्य ज्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण थोडंसं वेगळं भरतात ते असतात पोटॅशियम आणि कॅल्शियम. पोटॅशियमचा अणुअंक 19 तर कॅल्शियमचा अणुअंक 20. आता काय होतं, 19 मूलद्रव्य भरायचे. मग आता प्रत्येक जण भरणार 2, मग 8, 2 आणि 8 10. तिसऱ्या कक्षेची जास्तीत जास्त भरण्याची क्षमता 18 आहे. मग म्हणून 2 आणि 8 10 उरले 9. तुम्ही जर 9 जर लिहिलं बाळांनो, तर इथे पुढे तुम्हाला संयुजा काढताना अडचण येईल. संयुजा काय असतं ते आपण बघणारच पुढच्या व्हिडिओला. पण संयुजेसाठी येणारी अडचण लक्षात घेता इथं अष्टचा नियम वापरायचा. म्हणजे काय करायचं, इथं 9 ने तो स्थिर होत नाही, तिथे आपल्याला 8 इलेक्ट्रॉन भरायचे आणि 1 इलेक्ट्रॉन पुढच्या कक्षेमध्ये म्हणजे चौथ्या कक्षेमध्ये टाकायचा. अशा पद्धतीने पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण काय होतं, ते होतं 2,8,8,1. अशाच पद्धतीने कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण तुम्हाला लिहायचं आहे आणि ते असणार 2,8,8,2. हे जे वेगळेपण आहे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण पोटॅशियम आणि कॅल्शियमचं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इयत्ता 10वी पर्यंत फक्त 20व्या मूलद्रव्य म्हणजे कॅल्शियम पर्यंतच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहिता यायला हवं. ह्या 10वीच्या धड्याचे जे प्रश्न उत्तर आहेत त्याला सोडवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहिल्याशिवाय पर्याय नसतो. जे काही शास्त्रीय कारणं द्यायची असती त्यासाठी सुद्धा इलेक्ट्रॉनिक स्वरूपण गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला हे वाला लेक्चर लक्षात ठेवावं लागेल, याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहिताच यायला हवं अशी माझी मागणी असेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच. पुढच्या लेक्चरमध्ये आपण संयुजा कशी काढावी आणि त्याचा फॉर्म्युला म्हणजे त्याचं सूत्र कसं बनावं हे बघणार आहे. तोपर्यंत पाहत राहा तुमचंच गुरु चॅनल.